केलंय बघा आज कडवाळाला पाणी चालू जरा तणनाशक मारायचं आहे. रान वाळलं या म्हणून म्हणलं आज जरा भिजवून घ्यावं आणि उद्याच्याला तणनाशक मारावं. कारण काही सगळं तण झालं या. गेठाळाची भाजी, कुंजीर, दुधानी, लवाळा, कुंजीर हे असलंच गावात आहे सगळं बघा. ह्यात केली मोटर चालू ह्या साईडला. खोरी हाणून ठेवला आहे चिंबूर खोलला. उद्याला म्हणलं घ्यावं पाणी हे करून आजचे दिवस भिजवायचं. म्हणजे ओलीत तणनाशक मारलं की मग बघा चांगलं असतं या. उगा आपलं ओली देऊन टाकायचं. बांधलं बघा दार ओक्याव किंवा काही कर्ज भिजला होता. आता हे जेव्हा बांधलं 12 वाजले तर अन्न नाही पोटाला बघा. 11:30 कंपल्सरी कंप्लीट 11:30 वाजले बघा. 12च्या वरती का आलाच अजून स्वयंपाक झाला नाही. कसं करायचं सांगा. बोलाय गेलं का लगेच ही झणका. त्यामुळे मी बोलायचा विषय सोडून दिलाय. बघायला म्हणलं पुढच्या पुढं कसं असेल जोपर्यंत होते तोपर्यंत बघायचं. नाही तर आपलं चालू करायचं आपल्या आपणच करायचं चालू. बाकी चालू करायचं आपल्या आपण. पण आज स्वयंपाकाचं वाटणं ग 1 न ग 2 न ग आपलं करून खाणे. आता काल गडी ती बारामतीचा गडी होता म्हणून लवकर केला बघा स्वयंपाक. आज निवांत. काल कशी पाहुणे आली का लवकर उठली होती, आज उठली नाही. उठायला काय मुद्दाम सगळं कळतंय हो. कळतंय खरं. आता कसं तिचं म्हणणं वरडून बोललं म्हणजे आपलं तोंडाला सरळ होतंय. मी तोंडी होते म्हणून आपलं मीच माझ्या तोंडावर आपला आवर घातला या. बोलायचं नग काय नग हे स्वभाव बघा आपण हे केलं. व लगेच भिजतात बघा. मला बोलाय ना गो चालाय ना गो तिकडं हे होऊन बसल्या. उद्यापासून आता मी काय करणार लवकर उठणार. सरळ आपल्या पती 1-2 भाकरी करायची. आपली खायचं चटणी बरोबर आपलं चटणी असते तेल चटणी आपली खायचं. कांदा घ्यायचा रगडून खायचं. लागायचं आपल्या कामाला. कामाच नेट लागते पोटाला भुका लागते. त्या पोटाला आण मिळणं झालं या. घरात आण असून मुलकाचं पीठ असून आण मिळणं झालंय. मामान म्हणते मला शांत राहायला सांगितलंय. मग मामा काय म्हणलाय का नवरा संग बोलू नको काय करू नको. हा मामा म्हणलाय का जा परत तिथं नवऱ्याची जिरव चांगली असा बिसा काय म्हणलाय का. देवासारखी माणसं ती ज्यांक मामान काय म्हणलं असेल तोंडावर करून बोलू नको शांत राहत जा असं सांगितलं असं समजून. ही म्हणते मामानं मला आपलं शांत बसायला सांगितले म्हणून मी शांत बसते. खायला का आता घरात लागा कशाला आठावं लागा. बोलावं चालावं मोकळ्या मनानं करावं लवकर उठून. लेकरांना घालावं नवऱ्याला घालावं आपण खावावं. हा लागा मुलकाच मी पीठ दळून आणलंय आणि त्या पिठाला नाव ठेवते. पीठच चपातीच येईना म्हणते. अवघड झालेली आता एवढं होऊन चपाती येत नाही ते म्हणल्यावर अवघड आहे. उगा आपलं काय तर कारण सांगत बसायचं असलंच की. 2 वाजती द्या 2-3 वाजता द्या धुणं धुयाला कुठं कोण तर वाजवते का. दुपार कोण तर धुणं धुयाला वाजवू द्या आला का. कधी लोक रोजगाराला जाते ती धुणं पाणी करून स्वयंपाक करून घासभर खाऊन रोजगाराला जाते ती डमडमात बायका बसून. आणि ही कसं झालंय जिथं मिळतं का इथं तिथं काळजी नसते बघा. ही निश्चित आहे. त्यांना खरंच कळत नाही काय म्हणजे काहीच कळत नाही त्यांना. कमी जास्त असलं काय कळत नाही त्यांना. ती म्हणते ना जिथं जास्त मिळतं तिथं त्यांना
काहीच वाटत नाही, तशीच कंडिशन आहे बघा. पाणी बघा एका साईडनंच पळतं ह्या पाण्याने एक वैताग आणला ह्या रानानं. समान सगळीकडून पळतच नाही. पळालं म्हणजे एका साईडनंच पळतंय. दमादमाने ह्या रानाला टिपकच करतो. माझी पण दार धरायची काम मिटवून टाकतो बघा. दमादमाने ह्याचा ओकेच कार्यक्रम करतो. कुठं माझं लागली ती बळ बघायला सगळी जण. त्यामुळे मी पण आता टेक्निकल पद्धत करतो. आता आपण पण आता जरा हुशार होयाचं. कोणा जेव्हा अवलंबून राहायचं नाही. झालं आता खुरपान नाही काय नाही, तणनाशक मारलं का तिथं खुरपान झालं बघा. कशाला कोणा जेव्हा अवलंबून राहायचं आहे आपण. तर तिला वाटतंय म्या पाणी लावावं, म्याच बोलावं सारखं सारखं. आता किती बोललं तरी पण बोलायला तयार नाही म्हणजे मग काही एवढं महागा लागायचं सांगा बरं. घरात फळं आणली तर मला सांगतो लेकरासनी खाल्ली, हिला खायला नग म्हणते. लेकरांना म्हणते ए ती तुझ्या बाण आणलंय मी नाही खात. आला का मग ही असली माफक कशाला बाण आणलंय नाही आणलंय. खायचं घरात आणलंय ना लेकराबरोबर खायचं. आता बाण आणलंय म्हणून खायचं नाही. खाई बोलणं झालं कुचकं. तुझ्या बाण आणलंय खा, तुझ खा. लेकरासनी बोलती अशी. हा हा नाही तर बस की तुझ्या जेवायला हे करशील खाते का माझ्या जेवायला खायची का. हे रान बघा 2-3 दिवसाला पाण्याला येते. उन्हाळा लागला का 3 दिवसाला पाणी देवच लागतं. पळतंय पाणी हो हो काही असं लेवल नाही. रान जे आहे दाहूत आहे असं. त्याला पूर्ण लेवल रान असलं ना मग बघा ते पळत नाही. पण पूर्ण लेवल करायचं म्हणलं का ह्या माळा लेवल होत नाही. पाणी मांडायला लागतंय, माती लागते. पूर्ण लेवल करायचं म्हणलं तर माती कुठं आहे एवढ्या तळ्यातल्या होत्या तेव्हा लोकांनी सगळ्यांनी उचलल्या. आता आपल्याला काय वा वा. आपल्याला आता काय नाही, माती नाही आणि काय नाही. ते थोडं फुडतं होतं म्हणजे आपलं जातं सगळं करून. थोडा जाऊन का ती दगड आमच्या रानातलं असलं मोठं लाटणे का त्याचं माणसं झोपतील एका एका तकडावर. बघा ती बघितलं बांधाला दगड कशी येते. ह्या का माणूस या 2-2 माणसं सहज आडवी दगड बेडगत झोपतील बघा दगडावर. इतकी मोठं दगड निघले ह्या रानात. मग एवढे ही रानं नीट करून ही सगळं ही मला फेडायचं आलं. ही ह्यांना वाटते काय फोकाटच केलंय. भावाला आणि भावजाला पण वाटतं ही का फोकाट गाभाळ हाणलं म्हणते ती. आरपी ही असली दगडं धोंड करून रान नीट केलं. हे जर तुम्ही कधी कौतुक केलं घर सरळ म्हणताय गाभाळ हाणलं, ही पाईपलाईन केल्या, बोर घेतलं, हिरी पाडल्या. ही कामं काय तोंडा नव्हती ती काय 2 रुपयानं 10 रुपयानं कळाय पाहिजे की तुम्हाला.